मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचं धनुष्य हाती घेणारे हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातली एक महत्त्वाची लढत। हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनी या मतदारसंघामधून आमदारकी भूषवली। मात्र आता हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत गेल्यानं इथले राजकीय रंग बदलण्याची शक्यता आहे। औरंगाबाद मतदारसंघातील कन्नड मतदारसंघ हा आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे राज्यात चर्चेत आलेला मतदारसंघ। यावेळेस हर्षवर्धन जाधव शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत। मात्र यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असं चित्र दिसतंय। 2,75,000 मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009 ची आकडेवारी पाहता हर्षवर्धन जाधव यांना 46,106 मतं पडली होती, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उदयसिंग राजपूत यांना 41,999 मतं पडली होती, तर काँग्रेसचे भरतसिंग राजपूत हे 24,559 मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले होते। त्यातच विकास कामं मोठ्या प्रमाणावर केल्यानं विजयाचा विश्वास असल्याचं हर्षवर्धन जाधव सांगतायत। त्या ठिकाणी या तमाम 240 गावांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आहे, ज्याच्यापैकी जवळपास 220 गावांपर्यंत माझा वैयक्तिक विधानसभेचा निधी मी पोहोचवलेला आहे, ज्याची छायाचित्रासह त्या ठिकाणी पुस्तिका माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झालेली आहे। त्यामुळे विरोधी पक्षात असल्यानंतर ज्या वेळेला सरकार मदत करत नाही त्यावेळेला त्या ठिकाणी काम करण्याचे जे आव्हान आहे ते मी यशस्वीपणे पेलवले असं माझं या ठिकाणी मत आहे। यावेळेसही आघाडीकडून उदयसिंग राजपूत पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। जागा राष्ट्रवादीला सुटली तर ठीक, नाहीतर पुन्हा बंडखोरी करणार यावर राजपूत ठाम आहेत। मला वरून अजितदादा पवार साहेबांनी यांनी सर्वांनी मला सभापती पद दिलं, मी त्या माध्यमातून काम करू शकलो आणि काम करत असताना त्यांनी आता अण्णाभाऊ साठे लोकशाही विकास मंडळाचे ते म्हणजे गोरगरिबांकरता एक निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून मी खूप लोकांपर्यंत पोहोचतोय आणि पोहोचत असताना मला असं वाटतं की ही जागा राष्ट्रवादीला जर सुटली तर आपण खूप त्याला समोरच्याला खूप फरकाने पाडू शकतो असं माझा आत्मविश्वास म्हणतो मला। मतदारांच्या बाबतीतही काही खुशी काही गम असं चित्र दिसतंय। धरण म्हणजे पात्र तलाव होता ते फुटलेलं, ते 30 वर्ष पण फुटलेलं काम होतं, ते आमदार साहेबांनी बांधून दिलं। चांगलं काम केलं त्या साहेबांनी। फायदा सगळे म्हणजे हारोसवाडी वडगाव हे आमचे सायगावान सगळे खेळायला ते उभं राहिले ते काम। आमच्यासाठी काहीच नाही केलं आमच्या आमदारनी। हा फक्त आश्वासन खोटे आश्वासन देऊन चालू आहे। सांगितलं हे करू ते करू, काय नाही वर खेळायला काहीच नहीं। आमदार ने करे ना कन्नड़ में कुछ तो भी सुविधा करे उन्होंने, करे उन्होंने कुछ अपने धार्मिक स्थल पे कुछ तो भी पैसा लगाए, ये करे ऐसा कार्यक्रम जरा अच्छा करे उन्होंने। सीमेंट रोड वो बनाए और इंशाल्लाह और आने की कोशिश है उनकी भी। एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्त्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहेत। गवताळासारखं अभयारण्य 2 किल्ले असूनही मोठं पर्यटन केंद्र होऊ शकलं नाही। शहराअंतर्गत आणि ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं फारच तोकडं आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे। शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकलेलं नाही। आमदार जनसंपर्कात फारच कमी पडतायत, आमदार दिसतच नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे। राजपूत आणि जाधव यांच्याबरोबरच सध्या काँग्रेसकडून माजी आमदार नामदेव पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तेवढ्यासाठीच त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तर लोकसभेत पराभूत झालेले नितीन पाटील सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा आहे। शिवसेनेतला एक गट शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवासाठी काम करणार आहे। राष्ट्रवादीमध्ये स्थिती अशी आहे की राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे, पण राष्ट्रवादीकडे ती जागा नाही आहे। राष्ट्रवादीचे मागच्या वेळेस जिथे उदयसिंग राजपूत यांनी निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती, यावेळेलाही ती निवडणूक लढवायची तयारी करतायत, जागा सोडून घेण्याची मागणी करतायत। सरळ सरळ काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या या मतदारसंघात यावेळेस नक्की काय होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। यावेळेस हर्षवर्धन जाधव शिवसेनेकडनं निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेतील कन्नडचा एक गट नाराज असल्याचं चित्र व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे या नाराजीचा जाधव यांना फटका बसणार की जाधव आपला पारंपरिक गड कायम राखणार याचीच उत्सुकता आता ताणल्या गेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मैं विशाल करोड़े, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।